आज चालून आलो तुझ्या पायरीशी आज चालून आलो स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो तुझ्या पायरीशी आज चालून आलो तुझ्या पायरीशी आज चालून आलो स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझं नाव सिद्धेश नरेंद्र साळवी. या मंदिराची स्थापना 9 मे 2025 साली झाली. हे मंदिर ज्यावेळेस म्हणजे हे पूर्ण कातळ होतं. काका संतोष शांताराम साळवी यांनी हे प्लॉटिंग केलं होतं ही जागायचं आणि ते विकण्याचा त्यांचा मानस होता. पण अचानक एका रात्रीत काय प्रसंग घडला किंवा काय घडलं ते काय आपल्याला माहीत नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, काका म्हणाले ना आपण ते विकायचं नाही, आपण त्याचे हे करायचं, मंदिर बांधायचं. तर मंदिर बांधायचं तर ते कोणतं बांधायचं, ते स्वामी समर्थांचं मठ बांधूया आपण. त्यानंतर हे मठाची संकल्पना सुरू झाली. त्याच्यातूनच जागा ही होती तर गार्डनिंग केलं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं फुलझाडं सगळी लावली गेली. हॉल आपण बांधलाय. लग्नाचा मोठा हॉल आहे. टोटली 800 खुर्ची बसते त्याला. आणि खाली एक पार्टी हॉल आहे, आतमध्ये रूम्स आहेत आणि पाठीमागे किचन आहे. त्या हॉलचा एक उद्देश असा की हॉलमधून जे काय उत्पन्न येईल किंवा जे काय हे त्या ह्याच्यावरती हे सगळं मेंटेनन्स हा करायचा, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. जर वातावरण बघितलं तर खूप प्रसन्न आहे. ह्याच्यामुळे गावाच्या नावामध्ये अजून एक मानाचा तुरा खोवला गेल्यासारखं म्हणता येईल आपल्याला. एक गावाचं नावसुद्धा यामुळे अधिकाधिक गुरुवारची पसरलं जातं. ते महाआरती दर गुरुवारी असते संध्याकाळी 7:30 वाजता आणि त्यानंतर महाप्रसाद असतो. स्वामींच्या चरणी प्रार्थना की अशी आपली प्रगती उत्तरोत्तर होत राहो, कोणत्याही प्रकारची अडचण काही येत नाही. जे काय मनोभावे जे अजूनपर्यंत येणारी जी माणसं आहेत ती सुद्धा म्हणजे त्यांचे अनुभव सांगतात की इथे बोलून गेल्यानंतर काय होतंय किंवा काय. एवढी प्रचंड ताकद स्वामींकडे आहे.